मुलांचे पालक तुम्ही तुमच्या मनापासून मी तुमच्या सर्वांचा सहकार्य म्हणून आभार मानतो की तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेवरती विश्वास ठेवून तुमची सगळी मुलं आमच्या शाळेमध्ये दाखल केल्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, तुमचे आभार मानतो। या शाळेमध्ये जवळपास 26 आणि शाळा क्रमांक 21 जवळपास 50च्या आसपास मुलं आपली आज या नव्यानं आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलं तुम्ही ऍडमिशन केल्याबद्दल तुमचा आभार मानतो। आणि माझा काय अनुभव मात्र तुम्हाला मी 2 मिनिटांमध्ये मी सगळ्या भाषणामध्ये सांगत आलोय आणि ज्यावेळेला मी माझं भाषण अनेक ठिकाणी व्यक्त केलं त्यावेळेला सांगायला हरकत नाही, त्यावेळेला मी ज्यावेळेला उपाध्यक्ष होतो त्यावेळेला राऊत साहेब सीईओ होते, ते आता कलेक्टर आहेत। माझं भाषण झालं त्यावेळेला त्यांचं लग्न नुकतंच झालं होतं, मला म्हणले तुमचं भाषण ऐकलं तर असं वाटतंय की मुलगा एसएससी बोर्डला टाकावा, सीबीएसईला नको आणि इंटरनॅशनल बोर्डला नको। कारण मी जे अनुभव घेतला ह्या 15 वर्षाच्या माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मला जे जाणवले ते असं जाणवले, यशस्वी व्हायचं मुलांचं सगळ्यात जास्त प्रमाण कुठे आहे माहिती आहे का? जिल्हा परिषद शाळेच्या मुलांचं प्रमाण सगळ्यात जास्त। आता त्या पिवळ्या डबड्यातनं पोरं जातात ज्या इंग्लिश मिडियमला, त्या इंग्लिश मिडियमला त्याला परत 78 पण म्हणायला येत नाही, 78 पण म्हणायला येत नाही आणि अडकून पडतोय परत आपल्या भागाचा सगळा मुलगा। त्या मातृभाषेमध्ये शिक्षण घेऊन जिल्हा परिषदेचे आमचे शिक्षक ज्या पद्धतीने शिकवतात, आमचा अनुभव असा आहे की त्या मुलाच्या आयुष्यामध्ये कसलाही संकट आलं तर ते लढायची शक्ती फक्त ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये असते। कारण तुम्ही जर बघितलं, खरं मी ह्या विषयात बोललो नाही पाहिजे, मार्क्स कमी पडले, नीटची परीक्षा परत झाली म्हणून आत्महत्या करणारी मुलं ही फक्त सीबीएसई बोर्डचीच मुलं आहेत, ती जेडपीची पोरं नाहीत आपण। आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला म्हणजे काही दिवसापूर्वी शेटपळ्यामध्ये एक कार्यक्रम झाला होता आणि त्या शेटपळे गावामध्ये एमपीएससी मार्फत पीएसआय, तहसीलदार, प्रांत, डीवायएसपी अशी जी मुलं झाली होती, अशा 14 मुलांचा सत्कार ठेवला होता। आणि मी त्या कार्यक्रमाच्या भाषणाच्या सुरुवातीला मी त्या 14च्या 14 मुलांशी बोललो की तुमचं शिक्षण कुठं झालंय, आणि त्या 14च्या 14 मुलांनी सांगितलं होतं की प्राथमिक शिक्षण हे माझं जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं। त्यामुळं तुमचा निर्णय ज्या पालकांनी आज खरं या मुलांना मी काय बोलते समजणार नाही, पण पालकांसाठी माझं मनोगत आहे की तुम्ही खूप विश्वासाने मुलं टाकलेत। शिक्षकांना माझी विनंती आहे की तुमची नैतिक जबाबदारी, एखादा अष्टा झाला नाही झाला, सुहासबाबर उद्या असेल नसेल खूप लांबची गोष्ट आहे, ह्या मुलांचं भवितव्य घडवण्याची जबाबदारी ही तुमच्या सर्वांची शिक्षकांची आहे। तुम्ही ते काम अत्यंत प्रामाणिक करावं, तुमची ही पिढी तुमच्या हातामध्ये, भविष्य घडवण्याची जबाबदारी तुमची आहे। त्या मुलांना सक्षम फक्त मार्क्स पुरते नाही, जी मुलं मार्क्समध्ये अव्वल आहेत त्या मुलांच्या बाबतीत मी थोडंसं माझं मत वेगळं आहे, पण जी मुलं ॲव्हरेज असतात का नाही ती मुलं आयुष्यामध्ये खूप काही करून दाखवतात। विनायक शेठ तुमचं शिक्षण किती आहे? खरं सांगायचं, आज खरं बोलायचं, जेडपी शाळेत होता ना, शिकलेला मुलगा सुद्धा एवढा मोठा होऊ शकत नाही। लक्षात हे धाडस, ही शक्ती निर्माण करायचं काम तुमच्या या शिक्षकांचं आहे। ही माझ्या समोर बसलेली मुलं सगळी मुलं एमपीसी व्हावी, सगळी मुलं यूपीसी व्हावी माझी अपेक्षा नाही, पण त्याच्या आयुष्यामध्ये जगण्यासाठी जे करावं लागेल ती करायची शक्ती त्या मुलामध्ये निर्माण करायची जबाबदारी तुमची आहे। निर्माण करायची शक्ती तुम्ही द्यावी अशी तुम्हाला अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करणार आहे। गावातल्या सगळ्या माझ्या नेते मंडळांना माझी विनंती आहे, तुम्ही सगळी श्रीमंत मंडळी आहे मी सोडून, एखादं मंदिर राहिलं चालेल, एखादं रस्ता राहिला तर चालेल, तुमचं ज्या ज्याला वाढदिवस असेल, तुमचं ज्या ज्याला काही कार्यक्रम असतील त्या सगळ्या खर्चाला फाटा द्या आणि त्याचं काम आमच्या ह्या शाळेमध्ये द्यावं। तिथं तुम्हाला आम्हाला जे लागेल ते सगळं साहित्य तुम्ही द्यावं असे तुम्हाला, कारण मी आता ज्या लेंगऱ्याच्या शाळेमध्ये मी त्या ठिकाणी मुलांचं स्वागत करून आलो। 8 लाख रुपये विनायक देशमुख नावाचा दुकानदार आहे, त्यांनी 8 लाख रुपये त्या शाळेला दिले या 1 वर्षामध्ये। इतकी चांगली शाळा त्या पद्धतीने करताय तर तुम्हाला आता सभापतींचे गाव आहे सभापती, त्यामुळं 2.5 वर्षामध्ये जेवढं या शाळेला किंवा शाळेत बाकी काम राहू द्या, पण शैक्षणिक विभागाकडे तुमचं चांगलं लक्ष असलं पाहिजे, ती जबाबदारी तुम्ही पार पाडावी अशी विनंती करतो। सगळ्यात आता पहिलीतल्या आलेल्या सगळ्या मुलांना मी मनापासून शुभेच्छा देतो, पालकांचं पुन्हा एकदा आभार मानून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।